नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुलाबजामुन कसे बनवायचे ते बघणार आहोत। गुलाबजामुन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले खवा किंवा मावा येतो, जे आजकाल बाजारामध्ये त्याच्यामध्ये खूप भेसळ असते। तर आपण ते न वापरता गुलाबजामुन कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आपण इथे पहिले दूध घेतलेलं आहे, मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। हे मी गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे। तर याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला। तर आपण मिल्क पावडर टाकतोय, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। चांगलं मिक्स करून घ्यायचंय, त्याचे असे लम्स नाही पाहिजे, छान असे। बघा आता आपण दुसऱ्या पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला, जाड रवा नाही घ्यायचा। तो असा छान असा भाजून घ्यायचा आपल्याला, जास्त नाही भाजायचा आहे। आता हे बघा आपला रवा भाजून झालेला आहे। इकडे दुधाला पण उकळी आलेली आहे। आता हा जो रवा आहे आपण हा याच्यामध्ये थोडा थोडा करून टाकू आपण। असं मस्त पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला। याचा जोपर्यंत असं छान गोळा होत नाही तोपर्यंत असं मिक्स करत राहायचं आहे। आपण याच्यामध्ये पाणी टाकतोय, मी इथे अर्धा ग्लास 2 ग्लास पाणी टाकते आणि 1 वाटी साखर टाकते। याची आपल्याला चाशणी करायची, म्हणजे 1 तारी पाक पण नाही करायचा आहे, 1 तारी पाकचा थोडासा कमी करायचा आहे आपल्याला। याच्यामध्ये 10 ते 12 केशरच्या पाकळ्या टाकते मी, 2 इलायची अशी बारीक करून टाकते मी। छान असं पूर्ण साखर पगळू द्यायची आपल्याला। बघा आपला रवा मस्त असा हे झालेला आहे। आता हा हाताने मऊ करून घेऊ आपण, गरम असतानाच करायचं आहे। हे बघा आपलं पीठ मस्त असं रवा असा मळून घ्यायचा छानपैकी। आता छोटासा गोळा घ्यायचा, छोट्या लिंबूच्या आकारापेक्षा पण छोटा घ्यायचा। तुम्हाला ज्या आकाराचे करायचे त्या आकाराचे करा तुम्ही। हे बघा मस्त असे तयार होतात, कुठेही लम्स नाही, छान तयार झाले। मी लांब करते, तुम्हाला गोल करायचे गोल करू शकतात। हे बघा आपले गुलाबजामुन तयार झालेले, ते असे बनवून घ्यायचे। आता हे आपण तेलात फ्राय करून घेऊ।
बघा असे टाकून द्यायचे तेलामध्ये आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये उलटणी वगैरे नाही टाकायची, नाहीतर मग काय होईल की ते फुटून जातात. कढई आहे ना अशी हलवायची आहे बघा अशी, म्हणजे मग ते तेलामध्ये सगळीकडं हे होतात, मस्त फ्राय होतात मग. आणि काळजीपूर्वक करायचं म्हणजे मग तेल अंगावरून नाही उडत. याच्यामध्ये आपण छान असे झालेले तयार झाले. तर आपली चाशणी पण तयार झालेली आहे. हे जे आहेत ना गुलाबजामुन, हे असेच लगेच आपल्याला या चाशणीमध्ये टाकायचे, गरम गरम टाकायचे, म्हणजे मग ती चाशणी पूर्ण गुलाबजामुन मध्ये मुरते. मग टाकून द्यायचे. हे बघा मस्त असे तयार झालेले ते आपले गुलाबजामुन. आता आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊ. बघा मस्त छान असे झालेले ते आपले गुलाबजामुन, बघू शकतात तुम्ही. हे बघा मस्त असं आपले गुलाबजामुन तयार झालेले ते. हे बघा मस्त पोकळ झालेले. ते आपण इथे रव्याचे गुलाबजामुन केलेले, ते एकदम झटपट होणारे असे गुलाबजामुन तयार केलेले ते. आणि इथे मी काही टिप्स सांगितल्या ते त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे मग तुम्ही जेव्हा रवा दुधामध्ये टाकशाल त्यावेळेस त्याचे लम्स तयार नाही होणार आणि तुमचे जे गुलाबजामुन आहे ते त्याला चिरा नाही पडणार. आणि तळताना पण काळजी कशी घ्यायची ते मी इथे तुम्हाला सांगितलेले आहे. तर मग ही काळजी जर तुम्ही घेतली तर एकदम परफेक्ट असे तुमचे गुलाबजामुन तयार होतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.